विट्याला जाऊन उन्हाच्या रटात एकदम थंडगार फलद्याचा निवद जिभो पोचवला. तापलेल्या पोटाच्या मटक्याला तुम्हाला सांगतो एकदम गारवाच भेटला. मटक्यावर आठवलं ह्या मटक्यातलं चविष्ट आईस्क्रीम जी वरवाडून चमच्यानं खाल्लंय अहो एकदम भारीच वाटलं. ऊन जरा जास्त चटक द्यायला लागले. या उन्हात जरा विटॅमिन आय ची कमतरता भासायला लागल्या म्हणून म्हणलं चला जरा विट्यालाच जाऊया. म्हणून गाडी बुंगाट आणि झिंग झिंग झिंगाट करत आम्ही पोहोचलो विट्यात. विट्यात जाऊन मायनी रोड लागणार सारस्वत बँकेच्या साईडला असलेल्या ओल्ड मुंबई आईस्क्रीमला. इथंच मिळणार आहे आपल्याला विटॅमिन आय. आयला पण अँबियन्स भारी आहे, एकदम शांतमय आणि सुखमय. मुंबई आईस्क्रीमला मिळणारे सगळंच प्रोडक्ट तसं चांगलं असते. मग ह्यांच्याकडे मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची कुल्फी असू दे जे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये येते. नाहीतर ह्यांची खासियत असणारी ही राजभोग आईस्क्रीमचं प्रकार आहे ते सुद्धा भारी असते. पण खास करून यांचं आता ट्रेंडिंगला असणार हे मटक्यातलं आईस्क्रीम आणि फालुदा मी घेणार आहे. पण घोटभर का होईना ह्यांचा फेमस असलेला ऍपल ज्यूस मी वायसा पिणार आहे. मग फालुद्याच्या गलसात चमच्यानं सगळा मेळ एकत्र घालून तुम्हाला सांगतो जी जिभो चमचा ठेवला हा 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 क्वालिटीला एकदम खतरनाक. चव मात्र एकदम अमृतासारखी लागते. साईडला ठेवलेली हे मटक्यातलं आईस्क्रीम घेऊया. ही खाल्ल्यानं तुम्ही म्हणणार आपण सारखं इकडेच येऊया. खरं सांगतो राव ही फालुदा आणि यांचं मटक्यातलं आईस्क्रीम लय म्हणजे लय भारी. पण ह्यांच्याकडलं तुम्ही बाकीचं जरी आईस्क्रीम ट्राय करणार असला तर 100% करा. सगळंच भारी आणि सगळंच क्वालिटी. पण ह्यासाठी तुम्हाला या लागलं विट्यातल्या ओल्ड मुंबई आईस्क्रीमला जी काय आहे मायनी रोड वरच्या सारस्वत बँकेच्या साईडला.